अरे तुम्ही इकडे जर टाइमपास करत बसला तर तिकडे तुम्हाला काय बघायला भेटणार नाही। कागज के जो पंख लेके उड़ा चला जाए रे। तर नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा दोस्त आणि होस्ट सुहास राजे। आपण आजचा ब्लॉग बनवत आहोत। आजचा ब्लॉग आहे अक्सा बीच। अक्सा बीचला आपण चाललो आहोत आणि अक्सा बीचला जाऊन खूप धमाल करणार आहोत आणि ती धमाल पाहायला विसरू नका आमच्या ब्लॉगवरती। आणि हा ब्लॉग असाच कंटिन्यू चालत राहील। आणि अक्सा बीच हे मुंबईमधील एक ठिकाण आहे, तुम्ही गाणं ऐकलंच असाल, तुझे अक्सा बीच घुमा दू आ चलती क्या आ। तर मी आता माझ्या बायकोला घेऊन चाललेलो आहे चलती क्या करून, पण ती गाडीवर नाही ना, ती चलती नाहीये, वो गाडी कशी चलती है। लाव रे लाव, लाजू नकोस, लाव तोंडाला लाव। तुला कसं पावडर बिवडर सगळे लावायचं चालतंय। हा 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 वा 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 वा। अरे अक्सा बीच समुद्र बघायला जायचंय, समुद्र तुला बघणार नाही पण तिथल्या पोरी आहेत टेन्शन म्हणून अक्सा बीच वरती, त्या बघतील तुला। वा 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 वा, काय सुंदर दिसायला लागलेलं आहे आता। घड्याळामध्ये वाजलेले आहेत 5:15 आणि 5:30ला 5 मिनिटं कमी आहेत आणि झालेलं आहे खूप लेट। आणि आता बघूया काय काय होतं, कसं कसं होतं। अंधार होतो, घरी यायला होतं नाही होतं काही समजत नाहीये। या लोकांना बोलले अंधार होईल जायला नको, पण हे लोक बोलतात नाही नाही जायचं आहे, अक्सा बीच बघायचं आहे। सलमान खानने एवढं सांगितलंय तुझ्या अक्सा बीच घुमा तू, काय आहे ते अक्सा बीच, तरी बघायला आम्ही आज चाललेलो आहोत। तुम्हाला का जायचंय? समुद्राच्या जवळ जाऊन बसण्याला खूप छान वाटतं। गावाचं फक्त अक्सा बीच जाण्यात काढलं। मेकअप बिकअप करून कुठे चाललाय तुम्ही? पोरी बघायला। अरे तुम्ही इकडे जर टाइमपास करत बसला तर तिकडे तुम्हाला काय बघायला भेटणार नाही। तुला केसच नाही, तू टकलायस ना माय। अरे हे माझं हेल्मेट है, ओ हीरो इधर हेल्मेट इधर लाओ, ये मेरा हेल्मेट है, तुम इधर दो, मुझे नहीं चलाने आता गाड़ी, तुम्हारे लिए इधर स्पेशल हेल्मेट मांगा है। आणि हे पेट्रोल पंपावरती भेटा तुला, सगळेजण पेट्रोल टाका द्यायचं। ए साईडला साईडला मोबाईल बघा, हे माझं हेल्मेट आहे। लेट झालेला आहे, सनसेट बघायला भेटणार नाही भेटणार माहिती नाहीये, पण अजूनही आमची माणसं मागेच राहिलेली आहेत। त्यांना रोड माहिती नसल्यामुळे आम्हाला थांबावं लागलेलं आहे मध्ये। यार कुठे राहिले अजून यार ते लोक? हा गिरू कुठे राहिले ते? कुठे आहेत रे? अक्सा बीचला संडे दिवशी खूप ट्रॅफिक असतं आणि रस्त्याचं बांधकामही चालू असतं। आम्हाला 3 किलोमीटर पोहोचायला कमीत कमी 1 तासाच्या वर वेळ लागला आणि खूप हाल झाले आमचे। आणि एवढ्या हालाकीनंतर आम्ही पोहोचलेलो आहे अक्सा बीचवरती। पोचता अंधार झालेला आहे आणि आम्हाला सनसेट आम्ही मिस केलेला आहे आणि आजचा दिवस वेस्ट गेलेला आहे। सनसेट मिस झाला असून काहीच बघायला भेटणार नाही आहे, नुसता बीचवरती जाऊन फक्त समुद्राच्या पाण्याचा आवाज येईल, बस दॅट्स इट, बाकी काही नाही होणार आहे। पहिल्यांदाच जिंदगीमध्ये एवढं सारं ट्रॅफिक होतं आणि काही समजलंच नाही की कसं एवढं ट्रॅफिक झालं। रस्त्याचं बांधकाम चालू असल्यामुळे ट्रॅफिक खूप वाढलेलं होतं। तर चला मग आतमधला नजारा बघूया काय आहे। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे आणि खाण्यासाठी भरपूर सारे स्टॉल लागलेले आहेत, तेव्हा तुम्ही काही इथून विकत घेऊन खाऊ शकता। सडे टाकून आम्ही बसलोय पण अंधार खूप झालेला आहे। खूप परिश्रम आणि खूप कष्टानंतर आम्ही इथे पोहोचलोय आणि अंधार झालेला आहे। आम्हाला सनसेट पाहिजे होता पण सनसेट आम्हाला बघायला भेटलेला नाहीये आणि आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे एका थम्सअपच्या बाटलीवरती। कसं वाटला प्रवास? हाल हुआ है, उसकी जिम्मेदार हम ही है। क्या मतलब लेट जाऊया आता, हमें अक्सा बीच पर वीडियो बनाना था लेकिन वो प्लान फ्लॉप हो गया है। हमें बहुत दुख हो रहा है पर क्या करें। चला मस्तपैकी काय काय खायला आणलेलं आहे। काय काय आहे? लय गरम आहे। भेळ, शेवपुरी, शेवपुरी आणि भेळ, वाव। कागज के जो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ जाना ताए वही चला जाए रे, उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, मेरा की जो मोह माया समझ न पाए रे,
देखना बोलने वाले ना कौन तारे ईशा काय काय बोलतो माहित नाही मला आठवत. बोल 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 काय हा आठवत ना. तू काय करायला आमून काय बोकून मारा अरे आमून मारा कोणी मारा कोणीतरी मारा बोल लवकर. किसने तो मारा कुठे गेला अरे किसने मारा पर पहिला मोठ्याने मारा मोठ्याने मारा शेवपुरी. तर अशा पद्धतीने लोकांच्या चटया सुद्धा उडत आहेत इकडे. हे एवढं सगळं खाऊन बिर्याणी खायचे कसं जमणार सांगा मला. 3 तासापासून श्रेयसने सुसू केली नव्हती. तो सुसूला गेला होता आणि तो फायनली सुसू करून आलेला आहे. अरे समुद्राचं पाणी वाढलं केवढं केवढं केलास तू. आम्हाला एक इथे बॉल सापडलेला आहे आणि सगळेजण आता खेळण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. खाऊन पिऊन झालेले आहेत सगळ्यांचा आणि खेळण्यासाठी खूप उत्साहित झालेले आहेत. फेक पण घरी जायचा वेळ झालेला आहे. 8:45 झाले आहेत. 10 वाजेच्यात घरी पोहोचायचं आहे आणि खूप लेट झालेला आहे. आणि बॉल आता जस्ट भेटलेला आहे आणि आम्ही खेळतोय. खेळून झालेला आहे आणि आता खाऊन सुद्धा झालेला आहे आणि खाल्लेला माल आम्ही आता उचलून कचऱ्या डब्यात टाकतोय. कारण आम्हाला काय म्हणतात त्याला बीच सुंदर आणि स्वच्छ हवा आहे, क्लीन हवा आहे. त्यासाठी आम्ही हे सगळं खाल्लेलं आमचं उचलून आम्ही टाकतोय. दुसऱ्यांचंही थोडंसं घेतलेलं आहे टाकायला कारण ते लोक घाण करून गेले होते आणि त्यासाठी मला ह्या सर्वांनी मला मदत केली आहे हे उचलण्यासाठी. तर कोणी आपल्या हातात घेतलं नाही त्यांनी माझ्या हातात दिलेलं आहे. तर बघा मी अशा प्रकारे घेऊन जातो हे टाकायला. कुठे आहे डब्बा कचऱ्याचा. कचऱ्याचा डब्बा खूप शोधला आम्ही इकडे तिकडे पण आम्हाला कचरा डब्बा भेटला नाही. कुठे फायनली आम्हाला कचरा डब्बा भेटलेला. आम्ही इकडे कचरा टाकत आहे. पाण्याची बॉटल आहे का हात धुवायला. सॉस लागलेला हातावरती करणार. आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि आताचा ब्लॉग इथे संपूर्ण होत आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे आणि आता खूप लेट झालेलं आहे आणि घरी लवकर पोहोचत तर घरी गेल्यानंतर शिव्या पडतील. तर आजचा ब्लॉग इथे संपतोय. सी यू गाईज बाय. टाटा. जर गाईज हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. सी यू गाईज बाय.